लालबागच्या राजाची ही ड्रोन दृश्य आपण पाहतो, अतिशय सुंदर अशी दृश्य आपण पाहतोय खास TV9च्या प्रेक्षकांसाठी। पुन्हा एकदा आपण लालबागच्या परिसरामध्येच सध्या पोहोचलेलो आहोत आणि या परिसरामध्ये आपण एकंदरीत जर बघितलं तर सर्व मुंबईमधल्या मानाच्या गणपतींना पुष्पवृष्टी करत आणि गुलाल उधळत या ठिकाणी वंदन केलं जाते आणि या शॉप बिल्डिंगच्या परिसरातलीच ही दृश्य ती पुन्हा एकदा लालबागच्या परिसरामध्ये आपण लालबागच्या राजाची ही खास दृश्य पाहतो। ही ड्रोन दृश्य आहेत, अतिशय सुंदर अशी दृश्य आपण पाहिली आणि आता हळूहळू लालबागचा राजा विसर्जनाकडे निघतो। सर्वात अधिक काळ चालणारी लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक असते। 1932 सालापासून लालबागचा राजा हा स्थापन केला जात असतो। तर भारत माता सिनेमा जवळची दृश्य आहेत आणि या ठिकाणी या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने गणेश भक्त जमले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। लाखो भाविक उपस्थित आहेत आणि या सर्व लाखो भाविकांकडून बाप्पाला या ठिकाणी निरोप दिला जातो। लालबागचा राजा नवसाला पावतो अशी या ठिकाणच्या सर्व स्थानिकांची श्रद्धा आहे। सर्व कोळी बांधवांची, मच्छीमारांची श्रद्धा आहे आणि या नवसाला पावणारा राजा म्हणून सुद्धा लालबागचा राजा प्रसिद्ध आहे। पुन्हा आपण श्रॉफ बिल्डिंग कडून कशा प्रकारे मानवंदना दिली जाते ती पाहतो। एकदा जातो आपण लालबागच्या राजाचं दर्शन घेऊयात आणि निश्चितच शॉप बिल्डिंग कडून कशा प्रकारे ही परंपरा जोपासली जाते ती सुद्धा आपण पाहूयात। राफेलच्या माध्यमातून यंदा पुष्पवृष्टी जी आहे ती केली जाते सर्व मानाच्या गणपतींवरती आणि लालबागचा राजा या परिसरामध्ये आता परळचा महाराजा पोहोचलेला आहे। पहा, बॅलन्सिंग मूर्ती म्हणून ओळख जी आहे ती परळच्या महाराजाची यंदाच्या वर्षी निर्माण झालेली होती। अतिशय सुंदर अशी मूर्ती यंदा साकारण्यात आलेली होती। राक्षसाचा वध करणारी ही मूर्ती आणि आता लालबागच्या राजावर होत असलेली ही गुलालाची उधळण नयनरम्य अशी ही दृश्य आपल्याला लालबागच्या राजाची पाहायला मिळत आहे आणि जणू काही भक्तांकडे लालबागचा राजा अगदी लक्ष देऊन पाहताना आपल्याला दिसतो आणि तशीच अनुभूती होईल अशी मूर्ती यंदा लालबागच्या राजाची बनवण्यात आलेली होती। अतिशय सुंदर आणि देखणी अशी मूर्ती लालबागच्या राजाची विविध पद्धतीनं राजाला त्या दरम्यान वंदन केलं जाते आणि आज सुद्धा अखेरच्या दिवशी सुद्धा राजाची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने हे सर्व भाविक जे ते जमले आहेत। राजा आहे प्रत्येक गणेश भक्ताच्या मनावर राज्य करणारा, अधिराज्य गाजवणारा हा राजा। निश्चितच लालबागच्या राजाची शानच वेगळी आहे आणि आपण पाहतोय मुंबईमध्ये पुन्हा एकदा लालबागच्या परिसरामध्ये जी शॉप बिल्डिंग कडून पुष्पवृष्टी केली जाते त्या दरम्यानचे सुद्धा दृश्य आपण पुन्हा एकदा पाहूयात। खरं तर कृष्णधवल काळ अर्थातच ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना जेव्हा होता तेव्हापासून मुंबईमध्ये गणेशोत्सवाची सुरुवात झाली आणि त्यानंतर अनेक परंपरा ज्या आहेत त्या सुरू झाल्या आणि त्या परंपरा आजपर्यंत तशाच चालत आलेल्या आहेत आणि त्या परंपरा जोपासल्या सुद्धा जात आहेत। बघा, परळचा महाराजा बघा, या दृश्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर दृश्य समोर आलेली होती। गणेश विसर्जन मिरवणूक ही आता सुरू झालेली आहे। लालबागचा परिसर हा फुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। थेट जातोय पुण्यात आपण पाहतोय पुण्यात या ठिकाणी ढोल वादन केलं जात आहे आणि पुण्यातल्या मानाच्या गणपतींना आता या ठिकाणी आता निरोप दिला जातोय। गुरुजी तालेमचा गणपती आणि या ठिकाणी त्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठी गर्दी दिसते। गर्जना पटकाला विनंती आहे तुषार